जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने व नाशिक शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे रवींद्रदादा दत्तू जाधव यांच्या सहकार्याने नाशिक आटगाव बसस्थानक येथील व्यायामशाळेमध्ये झालेल्या कबड्डी स्पर्धेचे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते समारोप झाला। अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 25 ते 26 जानेवारी 2025 असे 2 दिवस आयोजन केले होते। या कबड्डी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या अनेक खेळाडूंनी भाग घेतला, तर बघणाऱ्यांची गर्दी देखील पाहायला मिळाली। पूर्ण जोशाने आणि स्फूर्तीने स्पर्धकांनी हा खेळ खेळला। उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कृषीमंत्री यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविण्यास प्रोत्साहित केले। प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष गौरवभाऊ गोवर्धने, संजय खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंचवटी अध्यक्ष शंकर नाना मोकड, सागर लामखेडे, विजय पेलमहाले। समारोपाच्या दिवशी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसदुने, मराठा विद्या प्रसारक माजी संचालक सचिन पिंगळे, संतोष जगताप, शहर अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सौ योगिता आहेर व कविता जाधव हे असून रामभाऊ जाधव व सुनील राजे जाधव, सोमनाथ जाधव, मेघनाथ माळुदे, अमोल जाधव, अनिल मते, दीपक जाधव, शिवम मोरे, समिती प्रमुख दादा देशमुख, सचिन मते, संतोष मते यांनी काम बघितले। यावेळी या अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक लोशिंगवे येथील केशरी संघाला मिळाले, तर द्वितीय बक्षीस एकलहरे येथील NTPS संघाला मिळाले। तृतीय बक्षीस शिवशक्ती मित्र मंडळ आटगाव यांना मिळाले। राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कबड्डी स्पर्धेला उपस्थित विजेत्या संघाचे अभिनंदन केले। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज ही स्पर्धा होते। विशेषतः या परिसरानं आजपर्यंत क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय नैपुण्य असे कामगिरी आजपर्यंत केलेली आहे। अनेक क्रीडा खेळाडूंना भांडवल दिलं, त्याच्या पाठीमागे नाव आणि हा परिसर काय उभा राहता तोच किल्ला आज रवीभाऊ जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी विजू असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील फिरवतात, त्याचा मला विशेषतः आनंद आहे। मी आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्या खेळाडूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करावा आणि चांगली बक्षिसं या ठिकाणी मिळवावी, या क्रीडा प्रकारातील बारकावे समजून घ्यावे असं सुद्धा आव्हान या निमित्तानं करतो। रवीभाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना माणिकरावांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो, खेळाडूंना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जी माझ्यावर जबाबदारी दिली त्यांनी हा कार्यक्रम घ्यायचा असोसिएशनचा त्यांनी मला एक शब्द टाकला आणि मी तो पाळला। खरोखरच आडगाव ही द्राक्षाची जशी आपण पंढरी ओळखली जायची तशी त्याचप्रमाणे आज कबड्डीपटूंची इथं पंढरी ओळखली जाऊ लागली। त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी इथं या मैदानावर जसे आपले मार्गदर्शक व्यायामशाळेचे अध्यक्ष ज्यांनी गेली 40 वर्षे हे स्टेडियम अतिशय कठोर परिश्रमातून अतिशय संघर्षातून आज हे त्यांनी लावून धरलेलं आहे। खरंच एक म्हणजे खेदजनक बाब आहे की तात्यांनी अतिशय कष्ट करून जेणेकरून ही पहिले खासदार काँग्रेसचे मृदुराजे माने त्यानंतर त्यांच्या या सोयाच्या निधीमधून त्यांनी इमारत उभी केली, त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या निधीतून त्यांनी निधी आणली, सेकंड फ्लोअर त्यांनी या इमारतीचा उभा केला। अतिशय गौरवास्पद कार्य आहे त्यांचं। खरोखर कुठलंही कार्य करत असताना नाण्याच्या दोन बाजू असतात। लोक कोणतेही काम करत असताना कोणी वाईट म्हणेल, कोणी चांगलं म्हणेल, पण सामाजिक कार्य करताना शिंतोडे उडतातच, त्याच्यामुळं घाबरायचं नसतं। लढणे का
और जितने का या उक्तीप्रमाणे आणि खरोखर माणिक कोकाटेंचं एक मी त्यांचा आयडियल फॅन आहे. या राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून मी नागपूरला अधिवेशनाला गेलो होतो. खरोखर मी त्यावेळेस गेलो अधिवेशनाला, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मी या नाशिक जिल्हा बँकेला 650 ते 700 कोटीचं पुनर्जीवित करण्यासाठी या शेतकऱ्यांना, जेणेकरून शेतकऱ्यांची बँक म्हणजे जीवनवाहिनी म्हटली जाते, ही पुनर्जीवित व्हावं या उद्देशाने मी साहेबांकडे एक गेलो होतो. मी या नाशिक जिल्हा बँकेचं एक सभासद असून माझ्या घरात 5 ते 6 सभासद विद्यमान नवीन केलेले आहे मी, की ही शेतकऱ्यांची नाळ आहे जिल्हा बँक म्हणून. आणि कृषीविषयक मला आवड आहे आणि साहेबांनी जे खातं घेतलं आहे कृषीविषयक आणि साहेब जे बोलता तेच परखड, जसं अजितदादांचे गुण आणि कोकाटे साहेबांचे गुण साम्य, म्हणून ते या गटात जुळले गेले. साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जर उभे राहणारे असतील तर माणिकराव कोकाटे आहे. म्हणूनच मी साहेबांना मागाच म्हटलं, या नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री माणिकराव कोकाटेच झाले पाहिजे. या आडगावकरांच्या वतीने, जनतेच्या वतीने मी तमाम जनतेला आवाहन करतो या नाशिककरांना की पालकमंत्री स्थानिक 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले असून साहेबच पालकमंत्री झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही सुद्धा पत्रव्यवहार करणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आपले राज्याचे फडणवीस साहेबांना व उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना सुद्धा आम्ही आमच्या आडगावच्या वतीने, नागरिकांच्या वतीने, नाशिककरांच्या वतीने आम्ही त्यांना एक पत्र पाठवून आम्ही आमची मागणी करणार आहे. आणि असा कृषी मंत्री, असा पालकमंत्री या नाशिक जिल्ह्याला लाभला आपलं खूप भाग्य आहे. तुम्ही काम बघा, स्ट्रेट फॉरवर्ड राहील, जसे बोलावे तसे मांडावे अशी उक्तीप्रमाणे चालणारे माणिकराव कोकाटे. आणि खरोखर मला आडगावकरांना आज आनंद होत आहे. आडगावकरांच्या जनतेनं या कार्यक्रमात उत्कृष्ट प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे ताते असतील, भिकाजी तात्या शिंदे असतील, व्यायामशाळेचे अध्यक्ष भगवती कन्स्ट्रक्शनचे आमचे चुलते असतील, शंकर नाना जाधव, आमचे मित्रपरिवार विजय पेरमाले, राधाकृष्ण शिंदे आणि जाधव परिवार, इतर सगळेच मित्र, आपले शिवशक्ती क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी मला खूप सहकार्य केलं. आनंद वाटत आहे मला. असं पहिल्यांदा मला सामाजिक कार्य करताना खूप आनंद वाटतं आहे. इथून पुढे मी असंच कार्य करत राहील. धन्यवाद. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शिवशक्ती कबड्डी मंडळ आपलं आडगावचं जे आहे आणि रवींद्रदादा जाधव यांनी आज हा खास करून या कबड्डी स्पर्धांचं इथं आयोजन करून या नवीन जे युवा खेळाडू आहे त्यांना फार मोठं इथे व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी शब्दच नाही आहे. आणि अशा ह्या युवकांनी, अशा ह्या नवयुवकांना प्रेरणा देऊन अशा नानाविध खेळांची जर सुरुवात केली तर आपल्या भागात नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील. आणि ह्या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी अतिशय वेळ काढून आपल्या युवा खेळाडूंसाठी वेळ काढून इथं भेट दिली. त्याबद्दल आम्ही सर्व सिद्धपिंपरी, आडगाव परिसरातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि छोटंसं एक शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांना जे निवेदन दिलं त्याबद्दल सांगायचं म्हणजे की आता आपल्याला माहिती आहे की आपला नाशिक जिल्हा हा द्राक्ष, कांदा, डाळिंब ह्या उत्पादनामध्ये खूप अग्रेसर आहे. आणि त्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत, कारण माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री आहे आणि ह्या अडचणी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला. तर त्या संदर्भात आम्ही त्यांना सर्वप्रथम जी निविदा दिली, कारण ते आपल्या जिल्ह्याचे कृषी मंत्री आणि आपल्या नाशिक जिल्ह्याला सन्मान मिळाला. का खरं म्हणजे महाराष्ट्रातला कृषीप्रधान जिल्हा जर म्हटलं तर सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याचं नाव जगाच्या नकाशावर येतं. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडे पहिली मागणी केली की आज आपल्याला द्राक्ष उत्पादन असेल किंवा कोणतेही कृषी उत्पादन असेल त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो कृषी निविष्ठा, म्हणजे शेतीसाठी लागणारी जी औषधी, आणि औषधीवर हा 18% GST कर आकारला जातो. आणि एकीकडे सरकार आपल्याला जर शेतकऱ्यांना मदत करत असताना 18% जो GST खूप आवाजावी वाटतो. तर आम्ही त्यांना विनंती केली की हा शेतीसाठी ज्या कृषी निविष्ठा आहेत त्यांच्यावरचा GST रद्द करण्यात यावा. दुसरी आपण एक त्यांच्याकडे मागणी केली की कृषी क्षेत्रासाठी अनेक आवश्यक बाबी असतात, यंत्रसामुग्रीपासून तर ट्रॅक्टरसारख्या मशिनरीपर्यंत खूप महागाच्या वस्तू शेतकऱ्यांना घ्याव्या लागतात आणि अशासुद्धा या वस्तूंवरती शेतकऱ्यांना GST भरावा लागतो. तर आम्ही दुसरी मागणी केली की हा GSTसुद्धा यंत्रसामुग्रीवर रद्द करावा. तिसरी मागणी त्यांना केली की आज आपण दररोज बघतोय या कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी भेसळखोरी वाढलेली आहे. बनावट औषध कंपन्या निर्माण झाल्यात,
अनेक असे भेसळखोर लोक निर्माण झालेत. त्या माध्यमातून शेतकरी अमाप कष्ट करतो, परंतु ते ज्या कृषी निविष्ठांचा वापर करतो त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि अशा दुष्परिणामामुळं कृषी क्षेत्राला एक खूप मोठं भविष्यात घातक स्वरूप निर्माण होईल. याला कुठंतरी रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. त्याप्रमाणे आज आपल्या भागातून नाशिक जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाची निर्यात होते आणि या द्राक्ष निर्यातीसाठी यापूर्वी सरकार 7% सबसिडी देत होतं निर्यातदारांना. पर्याप्त द्राक्ष निर्यातदार ती सबसिडी शेतकऱ्यांना काही अंश देत होते, म्हणजे आपल्या द्राक्ष मालाला काही भाव जास्त मिळत होता. परंतु सरकारने तो सबसिडीचा दर कमी केल्यामुळं आता द्राक्ष निर्यातदार सुद्धा द्राक्ष उत्पादकांना कमी भाव देत आहे. जर शासनाने ह्या निर्यातदारांना जर ही सबसिडी वाढवू दिली तर नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघत आहोत की वर्षभर आपल्याकडे पावसाळा जाणवतोय, दर महिन्याला पावसाळ्याचं रोटेशन येतं आणि या द्राक्षासारख्या पिकाची खूप मोठी अपरिमित हानी होते. आणि हानी झाल्यानंतर प्रत्येक वेळेस जर म्हटलं तर अनेक वेळेस पंचनामे होत नाही किंवा त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. वर्षानुवर्षे अनेक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बाकी आहे. तर आम्ही त्याच्यासाठी मागणी केली की आम्हाला क्रॉप कव्हर द्या. शासनाने प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांना क्रॉप कव्हर दिलं होतं, परंतु आम्हाला असं म्हणणं आहे की आता प्रयोग वगैरे भरपूर झाले. आता सरसगट जसं शेततळं मागल त्याला शेततळं दिलं जातं तसं मागल त्याला तुम्ही क्रॉप कव्हर द्या आणि क्रॉप कव्हर प्लास्टिकऐवजी आम्हाला कापडी आच्छादनाचं क्रॉप कव्हर मिळालं पाहिजे, ही एक मागणी केली. त्यानंतर आज जर बघितलं तर रासायनिक शेतीमुळे आपल्या शेतीचं बरंचसं नुकसान होतंय. सेंद्रिय शेतीकडे आपण भविष्यात वळलं पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही त्यांना आव्हान केलं की सेंद्रिय प्रॉपर खत मिळालं पाहिजे, कारण या सेंद्रिय खतामध्ये खूप मोठी बनावटखोरी आहे. तर हे सुद्धा सेंद्रिय खत शेतकऱ्यांना प्रॉपर मिळालं पाहिजे. मागचा कालखंड पाहिला तर द्राक्ष शेती गेल्या 9 ते 10 वर्षापासून आत्महत्येची झालेली आहे आणि त्याला पर्याय म्हणून आता युवा शेतकरी डाळिंब शेतीकडे वळाले. तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब संशोधन प्रकल्प तुमच्या माध्यमातून उभा राहिला पाहिजे, अशी एक आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आणि कांद्या पिकाच्या बाबतीत जी दरवर्षी ओरड होती, तर कांदा उत्पादक सुद्धा खूप मोठा वर्ग आमच्या नाशिक जिल्ह्यात आहे. तर कांदा निर्यातीच्या संदर्भात जे सरकारचं धरसोडीचं धोरण असतं, तर कायमस्वरूपी कांद्याचं जे निर्यात शुल्क आहे ते पूर्ण बंद करून एकदम मुक्तपणे निर्यात झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या आम्ही त्यांच्याकडे आज या मागण्या केल्या. आणि मंत्री महोदयांनी अतिशय पोटतिडकीने सांगितलं की शक्य तितक्या लवकरात लवकर ह्या आम्ही तुमच्या मागण्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार करू आणि ह्या मागण्यांप्रती लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून चांगला निर्णय तुम्हाला देऊ, असं त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिले. आणि आम्हाला माहिती आहे कोकाटे साहेब जे बोलतात ते करतातच आणि या माध्यमातून लवकरच ह्या आमच्या मागण्या मान्य होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. कबड्डी स्पर्धा संपन्न होत आहे. या 25-26 जानेवारी या ठिकाणी शिवशक्ती क्रीडा मंडळ व तसेच नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवशक्ती क्रीडा मंडळ तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं असे माननीय रवींद्र जाधव यांचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेसाठी लागले. या स्पर्धेमध्ये किशोर गटातील 55 किलो गटातील खेळाडू खेळत आहेत. गेली 30 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 2 दिवस अतिशय उत्कृष्टपणे या संघांनी खेळ करत तसेच त्यांचे कोच संघ व्यवस्थापक यांनी या मंडळाला अतिशय उत्कृष्टपणे सहकार्य केले. कुठलाही वादविवाद न होता अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेला ज्यांचे मोलाचे सहकार्य लागले या आडगावचे कुस्तीपट्टू असतील, तसेच क्रीडारसिक असतील, तसेच आजी माजी सर्व राष्ट्रवादीचे सर्व सदस्य असतील, आमच्या व्यायामशाळेचे अध्यक्ष माननीय जगाजी तात्या शिंदे यांचं या खेळासाठी अतिशय मोलाचं सहकार्य असतं. सदैव आम्ही या मैदानावरती स्पर्धा घेत असतो. आमच्या महिन्यातून 2 स्पर्धा होत असतात. कबड्डी होते, कुस्ती होते, क्रिकेट होते आणि अनेक दुसऱ्याही स्पर्धा होत असतात. या ठिकाणी सर्व नागरिक प्रेक्षक वर्ग इथे आपली स्पर्धा बघण्यासाठी आनंदाने येत असतात व ज्या खेळाडूंना गरजेचं असतं काही मदत निधी म्हणून हे आर्थिक मदत सर्व खेळाडूंना करत असतात. मी या आर्थिक मदत करणाऱ्यांना पण त्यांचे आभार मानतो. तसेच या स्पर्धेसाठी वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय विकास शिंदे यांचे मी शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच या स्पर्धेसाठी आम्ही ज्यांना शब्द टाकला होता असे रवींद्र भाऊ जाधव यांनी आमचा शब्द एका याच्यावर घेतला आणि बोलले मी या स्पर्धेसाठी सहकार्य करतो आणि त्यांनी या स्पर्धेसाठी लागणारा खर्च
स्वतः वैयक्तिक केला आणि त्यांचे सदस्य असतील अजितदादा गटाचे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी सर्व त्यांना मदत केली, त्यांचे मी या शिवशक्ती मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि सर्व खेळाडूंनी या ठिकाणी हेरेहारीनं खेळ केला, त्यांचे मी सर्व संघ व्यवस्थापक कोच आणि या मंडळातील सर्व बालगोपाल खेळाडूंनी जे मैदान केलं त्यांचे मी शिवशक्ती मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. नाशिक शहर अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गट आज येथे आडगाव नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे बंधू रवींद्र यांनी कबड्डी स्पर्धा आडगावमध्ये आयोजित केल्या आहेत. त्याबद्दल प्रथमतः मी रवींद्र भाऊंचे अभिनंदन करते की अशा खेळाला त्यांनी उत्स्फूर्त त्यांना मुलांना प्रतिसाद देण्याकरता त्यांना इथे आणलं आहे आणि ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने 2 दिवस पार पडली आहे. आणि आडगाव हे द्राक्षांच्या नंतर कबड्डीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे मला वाटतं आता मला कळालं की वर्षातनं कमीत कमी 4 ते 5 वेळा इथे स्पर्धा होतात. आणि ही आनंदाची गोष्ट आहे की नाशिक शहरासारख्या आडगाव या छोट्याशा गावामध्ये कबड्डी स्पर्धेला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे आणि खरंच दिलं गेलं पाहिजे. आजच्या या काळामध्ये ग्राउंडवर ज्या खेळणाऱ्या गेम्स आहेत यांना आपण इतकं महत्त्व देतो आहोत आणि इथून पुढे आपण अशाच स्पर्धा आयोजित कराव्यात. या सर्व मुलांना मी बेस्ट ऑफ विशेस देते की यांनी चांगलं खेळावं आणि पुढे खूप चांगल्या भारताच्या याच्यामध्ये काही मुलं जाऊ शकतील अशा पद्धतीचे खेळणारे इथे आहेत आणि पुढे जाऊन हे मुलं मोठ्या नाशिकचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करतील असं धन्यवाद. जोंधळे पैलवान शिक्षण संस्था संचलित केसरी स्पोर्ट क्लब हा गेले 2 वर्षापासून लोहशिंगे या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे. गेली अनेक मुलं ही गरीब घरातली आणि छोटे छोटे कुटुंबातली असल्यामुळे यांनी बरीच वर्ष कष्ट करत आहेत. आज त्यांचं 2रं वर्ष होतं आणि या 2ऱ्या वर्षामध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे. या परफॉर्मन्समध्ये आज ते जिल्ह्यात या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि याची बरीचशी मुलं हे आता राज्यस्तरावर नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. तर नाशिक जिल्ह्याला पुढे प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी हे सर्व संघ नाशिक जिल्ह्यातील बरेचसे खेळाडू या ठिकाणी सहभाग घेतील आणि नाशिक जिल्ह्याचं मोठं नाव करतील. मोलाचे सहकार्य भिकाजी पाटील शिंदे यांचे लाभले. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.